नमस्कार, मी पूर्वा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर आणि सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण होळी स्पेशल बनवणार आहोत पुरणपोळी। पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो चणा डाळ घेतली आहे। ती आधी 1 ते 2 तास आपण पाण्यात भिजत ठेवायची आहे। डाळ भिजत ठेवून 1 तास झालेला आहे। डाळ चांगली भिजलेली आहे। आता आपण ती कुकरला लावणार आहोत। कुकरमध्ये पाणी आपण डाळ भिजून त्याच्यावरती आपलं अर्ध बोट भिजेल इतकंच मी टाकलेलं आहे। मीडियम फ्लेमवर आपण 7 ते 8 शिट्या घेणार आहोत। आता आपण पुरणपोळीसाठी पीठ भिजवूया। त्यासाठी मी इथे 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यात 1/3 कप मैदा घ्यायचा आहे। चवीपुरता मीठ, 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकायचं आहे आणि त्यात आता टाकणार आहे अर्धा टीस्पून हळद। हळद टाकल्यामुळे पुरणपोळीला छान पिवळा रंग येतो। आता पहिले आपण हळद, तेल आणि मीठ पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्यात थोडं पाणी टाकून आपण ते चांगलं मळून घ्यायचं आहे। पुरणपोळीचं पीठ थोडं सैलसरच मळायचं असतं, त्यामुळे पोळ्या चांगल्या नरम होतात। मी इथे साधारण 1 कपला थोडं कमी इतकं पाणी मी घेतलेलं आहे। पीठ आता चांगलं मळून झालेलं आहे। त्यात आता साधारण 1 चमचाभर तेल टाकून आपण सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। पुरणपोळीचं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ भिजून झाल्यानंतर आपण एका बोलमध्ये ते काढून घेऊया आणि त्यामध्ये साधारण 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून बोटाने त्यात होल करूया, म्हणजे तेल सर्वकडे व्यवस्थित पोचेल। आणि हे आपण साधारण 1 तास ठेवायचं। 7 ते 8 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर आपण कुकर उघडून बघूया। डाळीत पाणी राहिलेलं आहे, हे पाणी फेकून द्यायचं नाहीये, ह्याची आपण कटाची आमटी करतो। तर मी इथे डाळ गाळून घेतलेली आहे। आता ती पुन्हा मी परत कुकरमध्ये टाकणार आहे। त्यातच आता 250 ग्रॅम साखर टाकून ती चांगली आधी मिक्स करून घ्यायची आहे चमच्याने। आता पुरण बनवण्यासाठी कुकर आपण मीडियम गॅसवर ठेवणार आहोत। साखर वितळल्यानंतर पुरण थोडं पातळ वाटेल, ते आटेपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे। मध्ये मध्ये आपल्याला असं डावल फिरवत राहायचं आहे, जेणेकरून पुरण खाली चिकटणार नाही किंवा करपणार नाही। पुरण आता घट्ट होत आलं आहे। अजून थोडं ते घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण असा डावल उभा करायचा आहे। तो जर का उभा राहिला तर आपलं पुरण झालेलं आहे, जर पडला तर आपल्याला अजून ते शिजवून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे मी कालथा उभा केला तर तो उभा राहिला आहे, म्हणजे आपलं पुरण झालेलं आहे। आता गॅस बंद करून मी त्यामध्ये एक अर्धा टीस्पून वेलची पावडर टाकली आहे। तुम्ही जायफळ पावडरही टाकू शकता। आता सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पुरण आपण लगेचच घाटून घ्यायचं आहे पुरण यंत्रावर। पुरण गरम असेपर्यंतच ते वाटून घ्यायचं आहे, कारण थंड झाल्यानंतर ते नीट वाटलं जात नाही, मग त्याचे दाणे राहतात ज्याने पोळ्या फुटतात। अशा प्रकारे पुरण यंत्रावरती थोडं पुरण घेऊन ते वाटून घ्यायचं आहे। पुरण वाटून झालेलं आहे, ते आपण थोडा वेळ असंच बाहेर उघडं ठेवणार आहोत, जेणेकरून ते थोडं सुकं होतं। पुरण वाटून झाल्यानंतर आपण जे मळलेलं कणिक होतं ते पुन्हा एकदा आपण नीट करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा ते चांगलं मळून घ्यायचं आहे। आता हाताला थोडं सुकं पीठ लावून आपण अशा प्रकारे कणकेचा थोडा गोळा घेऊन तो पिठात डुबवून त्याची आपण एक पारी बनवणार आहोत, जसे आपण मोदकाला वाट्या बनवतो तशा प्रकारेच।
त्यामध्ये आता आपण थोडं मूठभर पुरण भरणार आहोत। पुरण घेताना ते थोडं दाबून घ्यायचं आहे। पिठामध्ये आपण पुरण वरून ढकलणार आहोत आणि दुसऱ्या हाताने खालून पीठ आपण वरती ढकलायचं आहे। अशा प्रकारे कॉर्नरला आल्यानंतर पीठ आपण सुक्या पिठाने दाबून त्याचा गोळा रोल करायचा आहे। आता हा पुरणपोळीचा गोळा आपण सुक्या पिठात बुडवून पोळपाट लाटण्याने लाटून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे। ती उलटपलट करायची नाही आपल्याला। तवा चांगला गरम झाल्यावरती मीडियम फ्लेमवर आपण पोळी चांगली भाजून घ्यायची आहे। पोळी टाकल्यानंतर साधारण अर्ध्या मिनिटाने आपण चेक करायचं आहे। ती साधारण लालसर झाली असेल तर आपण ती पलटी करायची आहे। पोळी खालून थोडी लालसर वाटते आहे, तेव्हा आता आपण ती पलटी करणार आहोत। आता ह्यावरती आपण तूप सोडायचं आहे। तूप सोडून दुसरी बाजूही आपण अशाच प्रकारे शिजवून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूलाही तूप लावून पोळी आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। गॅस त्यासाठी मंद ठेवायचा आहे। भाजतानाही पोळी एकसारखी उलटपालट करायची नाही, नाहीतर ती फुटते। पोळी आता खालूनही व्यवस्थित भाजून झालेली आहे, तेव्हा आता आपण ती काढून ठेवूया। आता दुसरीही पोळी करून बघूया। तर दुसरीही पोळी झालेली आहे। अशाच प्रकारे बाकीच्याही पोळ्या करून घ्यायच्या आहेत। एवढ्या मापामध्ये साधारण 13 ते 14 पोळ्या होतात। ह्या पोळ्या मस्तपैकी खूप तूप टाकून किंवा दुधात भिजवून खातात। तेव्हा नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअरही करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।